स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे दसरा, म्हणजे 24 ऑक्टोबरला आलेला आहे दसरा. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा सण, उत्सव आणि दिवस हा मानला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या दसऱ्याला मानत असतात आणि या दिवशी आपल्या घरामध्ये धनाची पूजा केली जाते. शेतीची अवजारे असतील तर त्या अवजारांची पूजा केली जाते. मुलांच्या पुस्तकांची पूजा केली जाते. तर हा जो दिवस येणार असतो तर तो खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण बघा, या दिवशी संध्याकाळी सोने लुटण्याची प्रथा असते. म्हणजेच काय तर आपट्याची पानं जी असतात तर ती पानं लुटण्याची प्रथा असते. म्हणजे गावाची वेश ओलांडून जात असतात आणि सोनंही लुटून ते आणत असतात असं म्हटलं जातं. तर दसरा हा सण साजरा करण्याची परंपरा खूप जुनी आहे आणि याच दिवशी बघा देवीने महिषासुराचा वध केला होता आणि याच दिवशी प्रभू रामचंद्र म्हणजे श्रीराम जे आहेत तर ते रावणाचा वध करण्यासाठी निघाले होते आणि पांडव सुद्धा या यज्ञात यज्ञवासात राहण्याकरता निघाले होते. म्हणूनच दसरा हा खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि या दिवशी आपल्या घरामध्ये वेगवेगळे उपाय केले जातात, काही सेवा केल्या जातात, त्यामुळे आपल्या सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात. त्याचप्रमाणे बघा, उद्या प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी हा उपाय अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय करायचा आहे. त्यामुळे मुलांची ज्या काही सर्व विविध अडचणी आहेत, संकट आहेत तर ते सर्व काही नष्ट होतील, दूर जातील आणि मुलांच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये अगदी भरभरून प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांची प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलाचं उज्ज्वल भविष्य पाहिजे असं वाटत असतं आणि त्यासाठी आई वडील भरपूर प्रयत्न करत असतात. मुलांना चांगलं घडवण्यासाठी त्यांना चांगलं शिक्षण देतात, त्यांना चांगली माहिती देतात, त्यांच्यासोबत चांगलं नॉलेज शेअर करत असतात आणि त्यामुळे आपली ही जी मुलं आहेत तर ते चांगली घडत असतात. याचबरोबर काय करायचं आहे की कधी कधी बघा मुलं तुमचं ऐकत नाहीत. मुलांना आपण चांगल्या गोष्टी सांगत असतो पण मुलं आपलं कधीच ऐकत नाहीत. त्याचप्रमाणे ते हट्टीपणा करतात, चिडचिडेपणा करतात, मुलांचा अभ्यास होत नाही किंवा त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही. मुलं शिकलेली असतात पण त्यांना कुठल्याही प्रकारची नोकरी प्राप्त होत नाही. यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचप्रमाणे मुलांची अगदी भरभरून प्रगती व्हावी, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला यश मिळावं, मुलांवरती कोणत्याही प्रकारच्या अडचणी किंवा संकट येऊ नयेत यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलींसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे. आता आईला काही अडचण असेल किंवा आई घरी नसेल तर वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल, आजी आजोबांनी जरी हा उपाय केला तरीही चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी हा उपाय करायचाच आहे. कारण उद्याचा जो दिवस आहे तर तो दसऱ्याचा दिवस आहे. आपल्या मुलांसाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा हा दिवस आहे. जितकं महत्त्व इतर गोष्टींसाठी असतं तितकंच महत्त्व या दिवशी मुलांसाठी सुद्धा दिलं जातं. तर पहा, उद्या संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये संध्याकाळी पूजा करणार आहात, आता दसऱ्याची पूजा ही बऱ्याच वेळेला संध्याकाळीच केली जाते, पण हरकत नाही, तुमच्याकडे जर सकाळी तुम्ही करत असाल तर तुम्ही हा उपाय सकाळी सुद्धा करू शकता, पण हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. किंवा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी वेळ नसेल तर मग तुम्ही हा उपाय सकाळी केला तरीही चालेल. तुम्हाला काय करायचं आहे, आता जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये पूजा करणार आहे दसऱ्याची, त्यावेळेला तुम्ही तिथे देवीचा फोटो ठेवणार आहे. सोबतच तुमच्या घरामध्ये जे काही सोनं असतं, पैसे असतात, त्यांची सुद्धा पूजा तुम्हाला करायची आहे. त्यासोबतच बघा, या दिवशी आपल्या मुलांच्या पुस्तकांची सुद्धा पूजा करायची असते. त्याचप्रमाणे आपल्या घरातल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, जसे की आपले लॅपटॉप झाले किंवा आपल्या घरातले इतर काही ज्या डिजिटल वस्तू ज्या आहेत, मोबाईल झाले, तर यांची सुद्धा पूजा या दिवशी करायची असते. त्याचबरोबर स्वयंपाकघरामध्ये आपण जी सुरी वगैरे वापरत असतो, चाकू वापरत असतो, तर त्यांची सुद्धा पूजा करायची असते. त्याचप्रमाणे आपल्या शेतामध्ये जे शेतकरी असतात त्यांची जी अवजारे असतात, कुदळ वगैरे किंवा कुऱ्हाड वगैरे, तर त्यांची सुद्धा पूजा या दिवशी केली जाते. त्याचप्रमाणे बघा, तुम्हाला धान्याची सुद्धा उद्याच्या दिवशी पूजा करायची आहे. आपण जे घट बसवताना त्याच्या खाली जे धान्य उगवत असतं तर त्याची सुद्धा पूजा केली जाते. आता ज्यांनी घट बसवलेले नाहीयेत तर त्यांनी काय करायचं आहे, उद्याच्या दिवशी घरातले थोडेसे गहू आणि ज्वारी तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि त्याची पूजा तुम्हाला आवर्जून करायची आहे. कारण दसऱ्याला धान्याची पूजा करण्याला विशेष महत्त्व असतं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये घट बसवत नाहीत, अशा लोकांनी घरातल्या धान्याची पूजा करायची आहे.
त्याचप्रमाणे आपल्या वहीवरती किंवा मुलांची पाटी असेल किंवा त्यांची स्लेट असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला सरस्वती मातेचं जे चिन्ह असतं किंवा जी रांगोळी असते तर ती तुम्हाला त्यावरती काढायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे. तूप तुम्हाला घालायचं नाहीये, कारण जेव्हा आपण मुलांसाठी किंवा पुरुषांसाठीचे काही उपाय करत असतो तर त्यावेळेला त्यामध्ये तूप हे कधीच वापरायचं नसतं, तेल घालायचं असतं. आता या दिव्यामध्ये तुम्ही कोणताही तेल वापरू शकता. जे तुम्ही देवासाठी वापरता ते वापरलं तरीही चालेल किंवा इतर कोणतं तेल वापरलं तरीही चालेल. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला एक जोडवात घालायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्यामध्ये जे धन असतात, जे धणे असतात ना, ते तर अख्खे धणे जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत. तर हे धणे म्हणजे तुम्हाला डाळ वगैरे घ्यायची नाहीये किंवा तुम्हाला पावडर घ्यायची नाहीये, तर अख्खे धणे तुम्हाला घ्यायचे आहेत. 2 ते 3 घ्या, काही हरकत नाही. आणि हे धणे तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिवा तुम्ही मातीचा घ्या, कणकेचा घ्या, पितळेचा घ्या, स्टीलचा घ्या, कुठलाही घेतला तरी काही हरकत नाही. जो तुम्हाला शक्य आहे तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर दिव्याला तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला दसऱ्याची आपण ज्या वेळेला पूजा करण्यासाठी जे ताट आपण तयार करणार आहोत तर त्या ताटामध्ये तुम्हाला हा दिवा घ्यायचा आहे. थोडेसे तांदूळ किंवा अक्षदा तुम्हाला यामध्ये घ्यायचे आहेत आणि तुमच्या ज्या घटातले जे धान्य आहेत ते सुद्धा तुम्हाला थोडेसे घ्यायचे आहेत. आणि हे सर्व घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, तर सर्वप्रथम तुम्ही ज्या ठिकाणी तुमची पूजा वगैरे करून घेतलेली आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या मुलांच्या हातून सरस्वतीची पूजा सुद्धा करायची आहे. म्हणजे जे सरस्वतीचं चिन्ह पाटीवर किंवा वहीवर तुम्ही काढलेलं आहे तर त्याची तुम्हाला मुलांकडनं पूजा करून घ्यायची आहे. तुमच्या मुलांच्या हातून त्या सरस्वतीचं चिन्ह जे आहे, म्हणजे सरस्वती मातेचं किंवा सरस्वती मातेचा जर तुमच्याकडे फोटो असेल तर त्याची पूजा तुम्हाला तुमच्या मुलांच्या हातून करून घ्यायची आहे. पुस्तकांची सुद्धा तुम्हाला तुमच्या मुलांच्या हातून पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, मुलांना एका पाटावरती बसवायचं आहे आणि जो दिवा आपण लावलेला आहे तर प्रत्येकाने त्या दिव्यानेच त्या आपल्या मुलांवरनं हा दिवा जो आहे तर तो ओवाळायचा आहे. आणि आपट्याची जी पानं असतात तर ती सुद्धा आपल्याला एक वेळेला आपल्या मुलांवरती टाकायची आहेत. त्यानंतर जे धणे आपण घेतलेले आहेत तर ते धणे सुद्धा तुम्हाला तुमच्या हातामध्ये घेऊन तुमच्या मुलांच्या डोक्यावरती ओवाळून ठेवायचे आहेत. त्यानंतर तुम्ही जे सोनं जिथं पुजलेलं आहे, म्हणजे तुमच्या गळ्यातलं सोनं असेल, तुमच्या कानातलं सोनं असेल, जे काही तुम्ही सोनं पूजेसाठी ठेवलेलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ते सोनं सुद्धा तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यावरती ठेवायचं आहे. आणि तुम्हाला उद्या देवीकडे म्हणजे सरस्वती मातेकडे तुम्हाला तुमच्या मुलांसाठी तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे. मुलांसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाचं आयुष्य हे चांगलं घडावं, किंवा स्वतः मुलांनी ही प्रार्थना केली तरी सुद्धा अतिशय उत्तम राहील. कारण पहा, सरस्वती ही ज्ञान, संगीत, कला, विद्या आणि शिक्षणाची देवी आहे आणि तिला या दिवशी अतिशय महत्त्व दिलं जातं. तर सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या देवींपैकी एक जी देवी तुमच्याकडे असेल तर तिची तुम्हाला उद्याच्या दिवशी पूजा करायची आहे आणि हे तुम्ही अजिबात विसरू नका. त्यानंतर जे सरस्वतीचं चिन्ह आहे, म्हणजे तुम्ही रांगोळी काढली असेल किंवा तुम्ही तुमच्या वहीवरती जर ते चिन्ह काढलेलं असेल तर त्याची सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे. आता जर तुमची मुलं आजी आजोबांकडे राहत असतील तर हा उपाय आजी आजोबांनी स्वतः केला तरीही चालेल. तुमची मुलं जर हॉस्टेलवरती राहत असतील तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. तुम्हाला स्वतःला मासिक पाळी असेल, सूतक असेल तर हा उपाय तुम्ही चुकूनही करू नका. मासिक पाळी असेल तर आईने, इतर घरातले जे सर्व सदस्य असतात किंवा वडील असतात तर त्यांच्याकडनं सुद्धा तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उद्याच्या दिवशी उपाय करायचा आहे. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.